मंडळी, पंचांगानुसार वर्षभरात अनेक व्रत उत्सव येतात. यात एकादशी तिथीचे विशेष महत्त्व आहे. श्री हरी विष्णूला समर्पित असलेले हे व्रत मोक्ष प्राप्तीसाठी सर्वोत्तम ठरते. वर्षभरात 24 वेळा येणारी एकादशी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. देवांनी देखील एकादशीचे व्रत पाळले आहे. प्रत्येक एकादशीचे आपले एक वेगळे नाव आणि वैशिष्ट्य आहेत. शास्त्रानुसार जो कोणी एकादशी व्रतासह श्री हरी विष्णूची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशामध्ये ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला खूप महत्त्व आहे. या तिथीला निर्जला एकादशी म्हणून ओळखले जाते, जी सर्व एकादशींमध्ये सर्वात महत्त्वाची आणि कठीण मानली जाते. कारण या एकादशीच्या व्रतामध्ये पाणीही ग्रहण केले जात नाही. चला जाणून घेऊयात निर्जला एकादशीची तिथी आणि शुभ मुहूर्त. धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशीचे विशेष महत्त्व आहे. हे व्रत केल्याने मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच नावातच या एकादशीचे महात्म्य सांगितले असून या दिवशी पाण्याचे सेवन केले जात नाही. भाविक हे व्रत निर्जल पद्धतीने करत विष्णूची पूजा करतात. मान्यतेनुसार जर तुम्हाला एकादशीचे वर्षभरातील सर्व व्रत करणे शक्य नसेल तर तुम्हा फक्त निर्जला एकादशीचे व्रत केल्यास तुम्हाला संपूर्ण एकादशीचे फळ मिळते. याचसोबत या एकादशीला भीमसेन एकादशी असेही म्हणतात. धर्मग्रंथांनुसार भीमाने या दिवशी निर्जल राहून म्हणजेच पाणी न पिता विष्णूची पूजा केली. पद्मपुराणानुसार हे व्रत केल्यास दीर्घायुष्य आणि मोक्ष प्राप्त होतो. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 17 जून पहाटे 4:42 प्रारंभ होईल तर 18 जून रोजी संध्याकाळी 6:23 समाप्त होईल. उदय तिथीनुसार 18 जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाईल. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. यानंतर व्रताचा संकल्प करा. देवघर स्वच्छ करून त्या ठिकाणी चौरंगावर विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा. आता पूजेला सुरुवात करा. दरम्यान धूप आणि दीप लावा. त्याचबरोबर विष्णूला पिवळी फुले, फळे, हळद, अक्षत, चंदन, खीर इत्यादी वस्तू अर्पण करा आणि देवी लक्ष्मीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. शेवटी एकादशीची कथा वाचा. तसेच विष्णू चालीसाचे पठण करा. शेवटी आरती करून प्रसादाचे वाटप करा. तर अशा पद्धतीने मंडळी, ही निर्जला एकादशीचे व्रत तुम्ही सुद्धा करा. खूप छान फळ मिळते. आणि आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.